मैं मेरे फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया। आज रिमांड कामी 3 आरोपींना मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मान्य न्यायालयानं त्यांना दिनांक 5 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तीनही आरोपींना। एकूण किती आरोपी आणले होते? एकूण 3 आरोपी आहेत जे मेजर आहेत। एक अल्पवयीन आहे, त्याला आपण जळगावला हजर केलेलं आहे। काय सुनावणी झाली? सुनावणीमध्ये आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं रिकव्हरी पाहिजे इतर आरोपींच्या संदर्भात, आणि मग पुढच्या बाजूनं ऑब्व्हियसली त्याला अपोज झाला। तर या प्रकरणामध्ये किती फरार आरोपी आहेत? शोध चालू आहे, त्यांचा शोध चालू आहे। इतर 3 आरोपी आहेत फरार, त्यांचा शोध चालू आहे। त्यासाठी विशेष पथकं पण नियुक्त करण्यात आलेली आहेत माननीय SP साहेबांच्या आदेशाने। घटनेमध्ये एकूण आरोपी किती आहेत आणि सध्या ताब्यामध्ये किती आहेत? एकूण 7 आरोपी आहेत, त्यापैकी 3 आरोपी अटक आहेत, 1 आरोपी जुवेनाईल आहे आणि इतर 3 आरोपींचा उर्वरित शोध चालू आहे। मुक्ताईनगरच्या घटनेच्या संदर्भात हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा आहे, बाल लैंगिक अत्याचाराचा। याच्यामध्ये एकूण 7 आरोपींविरुद्ध ही फिर्याद दाखल आहे। पैकी 3 आरोपींना आज अटक करून पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं, आणि याच्यातील या घटनेमध्ये ज्या मोबाईल फोनमधून या आरोपींनी मोबाईल चित्रीकरण केलेलं होतं तो मोबाईल जप्त करायचा आहे, इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे। या कारणांसाठी पोलीस कस्टडी रिमांड मिळावी म्हणून मागणी केलेली होती। सरकार पक्षातर्फे आणि आरोपींतर्फे या कामी युक्तिवाद करण्यात आला, आणि मेहरबान विशेष न्यायालयाने या कामी अटक आरोपी जे आहेत 3 त्यांना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी केलेली आहे। जे आरोपीचे वकील होते त्यांनी काय मागणी केली आहे? त्यांनी मागणी केलेली होती की आरोपींना अटक करून 12 तास झालेले आहे, कोणती पोलीस कोठडीची गरज नाही अशी त्यांनी कोर्टाकडे